नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये लिपिक पदासाठी एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। कोणतीही पदवी असेल, तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी। स्टार्टिंग पे स्केल तुमचा 18,000 राहणार आहे। त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो इन्क्रीमेंट होणार आहे। कायमस्वरूपी नोकरी आहे, तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता। यासाठी मित्रांनो ऑनलाईन अर्ज करायचे आहेत। संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। त्याअगोदर मित्रांनो, मेक शुअर चॅनल नवीन असाल तर महाजॉब चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। द सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सिंधुदुर्ग यांच्या मार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे, ज्यामध्ये रिक्रुटमेंट ऑफ क्लर्क किंवा लिपिक पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। पुढे बघूया आपण त्यांनी काय म्हणलेलं आहे। तर बघा, जे जाहिरातीमध्ये कॅन्डिडेट शॅल अप्लाय ओनली वन पोस्ट फॉर द रिक्रुटमेंट, अर्थात तुम्हाला एकच पद असल्यामुळे एकाच पदासाठी अप्लाय करायचं आहे। या व्यतिरिक्त एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकता, नंबर 3 पॉइंट, कॅन्डिडेट शुड बी डोमिसाइल इन द सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट अँड अटॅच द डोमिसाइल सर्टिफिकेट। थोडक्यात सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट मधले तुम्ही डोमिसाइल असाल, रहिवासी असाल, तरच तुम्ही या भरतीसाठी अर्ज या ठिकाणी करू शकता। ही एक मेजर गोष्ट या ठिकाणी तुम्हाला पाहायची आहे। पुढे आपण बघूया आणखीन डिटेल जे त्याने या ठिकाणी मेन्शन केलेले आहेत। बघा, पोस्ट क्लर्क ऑलरेडी सांगितल्याप्रमाणे नंबर ऑफ वॅकन्सी 73 जागा सध्या या ठिकाणी मित्रांनो भरल्या जात आहेत। यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा, ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन विथ ॲटलीस्ट 40% मार्क्स अँड शुड हॅव पास मॅट्रिक्युलेशन एक्झामिनेशन विथ मराठी ॲज वन ऑफ द सब्जेक्ट। कॅन्डिडेट शुड have hold MSc or any other certification in computer of government recognized institute। थोडक्यात सांगायचं झालं तर तुमच्याकडे ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन कोणत्याही डिसिप्लिन मध्ये 40% मार्क्स असणे आवश्यक आहे। 10वीला मराठी सब्जेक्ट असणे आवश्यक आहे आणि MSc किंवा तत्सम सर्टिफिकेट दुसरं कोणतं तुमच्याकडे असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। जर तुमचं ग्रॅज्युएशन हे बॅचलर्स किंवा IT रिलेटेड असेल पोस्ट ग्रॅज्युएशन, तर तुम्हाला MSc सर्टिफिकेटची गरज नाही आहे। या व्यतिरिक्त ज्यांच्याकडे लॉ मधली डिग्री आहे, JIB CIB झालेले आहेत, त्यांच्याकडे सर्टिफिकेट्स आहेत, त्यांना इकडे प्रेफरन्स मिळेल असंही त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। पुढे बघा, या ठिकाणी मित्रांनो एज लिमिट काय राहणार आहे। सर्वांसाठी एज लिमिट 21 वर्ष ते 38 वर्ष राहणार आहे। हे फार महत्त्वाचं आहे, हे नोट डाऊन तुम्ही करून घेऊ शकता। ज्यामध्ये 1/8/2025 रोजी तुम्हाला ते एज त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे। त्यानंतर बघा, यामध्ये क्लर्क विल बी पेड स्टायपंड ऑफ 18,000 रुपये पर मंथ। तुम्हाला स्टायपंड इनिशियली पहिल्या 18 मंथसाठी मिळणार आहे, जे तुमचा प्रोबेशन पिरियड असणार आहे। त्यानंतर प्रोबेशन पिरियड नंतर तुम्हाला त्या ठिकाणी बँकेच्या क्लर्क पे मध्ये स्केलमध्ये सामावून घेतलं जाईल, त्यानुसार तुमची सॅलरी त्या ठिकाणी राहणार आहे। पुढे बघा मित्रांनो, यासाठी सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे, फार इम्पॉर्टंट आहे। ही जी एक्झाम आहे ती मित्रांनो IBPS मार्फत घेतली जाणार आहे किंवा रिक्रुटमेंट प्रोसेस IBPS मार्फत कंप्लीट केली जाणार आहे। ज्यासाठी तुम्हाला IBPSच्या वेबसाईटवर जाऊन अप्लाय करायचं आहे, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन। मात्र एक वेळ तुम्ही याचा प्रोसिजर किंवा फॉर्मॅट सिलेबसचा बघून घ्या, ज्यामध्ये नॉलेज ऑफ बँकिंग अँड कोऑपरेशन, नॉलेज ऑफ कॉम्प्युटर अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यावर तुम्हाला क्वेश्चन विचारले येतील। या व्यतिरिक्त नॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बेस्ड रूरल इकोसिस्टम, मराठी लँग्वेज, जनरल नॉलेज अँड अवेअरनेस, करंट अफेअर्स, मेंटल अँड लॉजिकल ॲबिलिटी, IQ टेस्ट याबाबतचे क्वेश्चन तुम्हाला 90 क्वेश्चन असतील 90 मार्कांसाठी आणि 75 मिनिट्सचा टाइम तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे। सो हे फार इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, तुम्हाला टाइम मॅनेज करणे आणि त्यानुसार तुम्ही एक्झाम देऊ शकता। इंग्लिश आणि मराठी लँग्वेजमध्ये तुम्हाला ही एक्झाम या ठिकाणी देता येणार आहे। पुढे बघा, या ठिकाणी मित्रांनो एक्झामिनेशन सेंटर्स कुठे कुठे आहेत, तर या ठिकाणी एक्झामिनेशन सेंटर्समध्ये सिंधुदुर्ग राहणार आहे, रत्नागिरी राहील, पणजी, मडगाव आणि मपुसा या ठिकाणी एक्झाम सेंटर्स त्यांनी दिले आहेत। नजीकचे एक्झाम सेंटर चूज करून तुम्ही एक्झाम त्या ठिकाणी देऊ शकता। पर्सनल इंटरव्ह्यू मात्र त्या ठिकाणी सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट या ठिकाणी होणार आहेत मित्रांनो। या व्यतिरिक्त या ठिकाणी ऑनलाईन अप्लाय करायचं तुम्हाला, यासाठी जी फी आहे ती 1500 अधिक 18% GST, जवळपास 1600-1700 रुपये फॉर्म फी तुमची राहणार आहे। एक डाऊन साईड आपण या भरतीची म्हणू शकतो, कारण फार जास्त फी या ठिकाणी त्यांनी आकारलेली आहे। ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला ही फी त्या ठिकाणी भरायची आहे। यासाठी 5/9/2025 पासून 30/9/2025 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत, हे लक्षात घ्या। याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन, तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता, ही नोटिफिकेशन रीड करू शकता आणि जर इंटरेस्टेड असाल तर नक्की प्रयत्न करू शकता। फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, जे सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्टमधले डोमिसाइल आहेत त्यांनाच फक्त या ठिकाणी अर्ज करता येणार आहे। सो जर तुम्ही असाल तर नक्की अप्लाय करा। कॉम्पिटिशन त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने कमी राहणार आहे, कारण इतर डिस्ट्रिक्ट्समधल्या लोकांना अर्ज करण्यासाठी अपॉर्च्युनिटी नाही आहे। या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा, व्हिडिओला नक्की लाईक करा। अशाच प्रकारचे डेली जॉब अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। धन्यवाद।